आपण अशी कल्पना करूया की एखाद्या मित्राबद्दल कोणाला तरी माहिती द्यायची आहे आणि वाक्य अशी आहेत की राहुल जेवला का? राहुल कुठे चालला आहे? राहुलने अभ्यास केला का? राहुलला सांगा की राहुलचे बाबा राहुलची वाट पाहत आहेत. बापरे. किती भयानक आणि वेडपट वाटतं हे ऐकायला. हो ना. म्हणजे असं कोणी सलग 2 मिनिटं बोललं तर समोरचा माणूस नक्कीच डोक्याला हात लावून पळून जाईल. अगदी. भाषेचा जो एक नॅचरल फ्लो असतो ना, तो या अशा सततच्या पुनरावृत्तीमुळे पूर्णपणे बिघडून जातो. अगदी. म्हणजे बोलताना किंवा लिहिताना एकाच नामाचा वारंवार उच्चार केला तर ते ऐकायला खूप रटाळवाणे वाटते. ही नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. ओके. आणि इथे एक खूप गमतीशीर गोष्ट अशी आहे की या शब्दांना स्वतःचा असा कोणताही अर्थ नसतो. 1 मिनिट. स्वतःचा अर्थ नसतो म्हणजे काय? एखाद्या सर्वनामाचा डिक्शनरी अर्थ काढायला गेलो तर तो सापडणार नाही का? तसं नाही, पण त्यांचा स्वतंत्र अर्थ नसतो. म्हणजे बघ, तो हा शब्द उच्चारल्यावर तुझ्या डोळ्यांसमोर काही येतं का? नाही, तसं नाही. बरोबर. जोपर्यंत मी तो मुलगा किंवा तो हत्ती असा संदर्भ देत नाही तोपर्यंत तो या शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही. अच्छा. म्हणजे ज्या नामासाठी सर्वनाम वापरले जाते त्या नामाचाच अर्थ सर्वनामाला मिळतो. अगदी बरोबर. ते कायम नामावर पूर्णपणे अवलंबून असते. हे खूपच रंजक आहे. मला वाटतं सर्वनामांची ओळख आणि वैशिष्ट्ये पाहण्यापूर्वी मुळात एखादा शब्द सर्वनाम का ठरतो त्याचं DNA काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. हो. आणि या साहित्यामध्ये सर्वनामाची 6 प्रमुख वैशिष्ट्ये दिली आहेत, जी त्याचे DNA स्पष्ट करतात. बरं. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही एक विकारी शब्द जाती आहे, म्हणजेच इन्फ्लेक्टेड. विकारी म्हणजे काय? आजारी पडणारी का? नाही. व्याकरणात विकार म्हणजे बदल होणे. ओके, समजले. लिंग, वचन आणि विभक्ती यांच्यानुसार या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो, हे याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं आपण मगाशीच पाहिलं की यांना स्वतःचा अर्थ नसतो. हो, ते नामावर अवलंबून असतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे या शब्दांना प्रतिनामे किंवा इंग्रजीत सबस्टिट्यूट नाउन्स असेही म्हणतात. सबस्टिट्यूट नाउन्स. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे ही नामे स्वतंत्र नसून नामावर अवलंबून असतात. आणि 6वे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो, ती, ते यांसारख्या तृतीय पुरुषी सर्वनामांच्या जागी आपण थेट नामे वापरू शकतो. पण मी किंवा तू या प्रथम आणि द्वितीय पुरुषी सर्वनामांच्या जागी आपण नामे वापरू शकत नाही असं मला वाटते. अगदी बरोबर. म्हणजे मी स्वतःविषयी बोलताना मी ऐवजी स्वतःचं नाव घेतलं तर ते एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलल्यासारखं वाटेल. हो ना. मला या सर्वनामांच्या कल्पनेवरून एका वेगळ्याच गोष्टीची आठवण येते. सर्वनाम म्हणजे चित्रपटातील एखाद्या स्टंट डबलसारखं आहे. स्टंट डबल म्हणजे कसं? चित्रपटातील मुख्य अभिनेता म्हणजे नाम. जेव्हा मुख्य अभिनेत्याला सतत स्क्रीनवर येणे शक्य नसते किंवा ते खूप कंटाळवाणे वाटू शकते तेव्हा त्याचा स्टंट डबल त्याचे काम करतो. पण त्या स्टंट डबलची स्वतःची अशी कोणतीही ओळख नसते. पडद्यावर तो मुख्य अभिनेत्याचीच ओळख घेऊन वावरत असतो. की ह्या बात आहे. हे अगदी चपखल उदाहरण आहे. आता या स्टंट डबल्सची संख्या किती आहे यावरूनही व्याकरणात एक ऐतिहासिक मतप्रवाह आहे. हो, मी या नोट्समध्ये वाचत होते. मराठीत एकूण 9 सर्वनामे मानली जातात. ती म्हणजे मी, तू, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, आपण, काय आणि स्वतः. बरोबर. पण मोरा, वाळंबे आणि दामले यांनी ती 9 मानली असली तरी व्याकरणकार चिपळूणकरांनी मात्र ती 8च असल्याचे सांगितले आहे. हो, तो एक जुना व्याकरणाचा वाद आहे. पण आपण या सर्वमान्य 9 मूळ सर्वनामांवर लक्ष केंद्रित करूया. या 9 स्टंट डबल्सच्या भूमिका 6 वेगवेगळ्या प्रकारात विभागल्या आहेत. अच्छा. पहिला आणि सर्वात मोठा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनामे किंवा पर्सनल प्रोनाउन्स. आता इथे पुरुष या व्याकरणातील संकल्पनेचा अर्थ केवळ मानव किंवा पुरुष असा होत नाही ना? अजिबात नाही. ही फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ही संकल्पना आहे. जगातल्या कोणत्याही गोष्टीविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्यात 3 घटक असतात. म्हणजे बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो घटक. अगदी तेच. आता याचे उपप्रकार पाहूया. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना हे वापरतो. ओके. उदाहरणे बघायची झाली तर मी उद्या गावाला जाणार आहे किंवा आपण सहलीला जाऊ. आम्ही तुला मदत करू हे सुद्धा येईल यात? हो, आणि स्वतः खात्री करून घेतो हे सुद्धा. म्हणजे इथे स्वतःचा उल्लेख आहे. बरोबर.
आता दुसरा उपप्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक. समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता वापरलेली सर्वनामे. जसे तू एवढा लाडू खाऊन टाक. किंवा तुम्ही एवढे काम कराच. आणि आदराने म्हणायचे असेल तर आपण आलात बरे वाटले, आपण आत या. स्वतः जाऊन आलात हे बरे झाले, हे पण येईल ना? अगदी बरोबर. आता तिसरा उपप्रकार आहे तृतीय पुरुषवाचक. ज्याच्याबद्दल बोलायचे आहे त्याचा उल्लेख करणारी सर्वनामे. उदाहरणार्थ, तो म्हणे आजारी होता. ती अतिशय सुंदर होती. किंवा त्या चांगले गात. बरोबर. पण एक मिनिट थांबा, इथे मला एक मोची गोची दिसतीये आणि मी थोडी गोंधळली आहे. आपण आणि स्वतः ही सर्वनामे मी आत्ताच प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा तिन्ही प्रकारांच्या उदाहरणांमध्ये वाचली. हो, एकच शब्द 3 वेगवेगळी कामे कशी काय करू शकतो? हाच तर भाषेचा खरा खेळ आहे. याला समजून घेण्यासाठी आपण इंग्रजीचं उदाहरण घेऊया. ओके. इंग्रजीत यू हा शब्द आपण एकवचनासाठी आणि अनेकवचनासाठी दोन्ही ठिकाणी वापरतो, बरोबर? हो, तिथे कॉन्टेक्स्ट इज किंग, वाक्याच्या संदर्भावरून अर्थ बदलतो. अगदी तेच. मराठीतही आपण आणि स्वतः हे संदर्भानुसार बदलते. आपल्या नोट्समधील एक खास टिप बघ. बरं. समजा मी म्हणालो आपण जाऊन येऊ किंवा स्वतः जाऊन येऊ. इथे वाक्याचा रोख स्वतःकडे आहे, म्हणजे हे प्रथम पुरुषवाचक झाले. बरोबर. आणि जर मी समोरच्याला आज्ञा दिली आपण जाऊन या किंवा स्वतः जाऊन या, तर तो संदर्भ समोरच्या व्यक्तीचा होतो, म्हणजे ते द्वितीय पुरुषवाचक झाले. आणि तिसरे उदाहरण बघ. गुरुजींनी मला बोलावले, स्वतः मात्र आलेच नाहीत किंवा आपण मात्र आलेच नाहीत. अच्छा, इथे गुरुजींबद्दल म्हणजे संवादात नसलेल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलले जात आहे, म्हणून हे तृतीय पुरुषवाचक झाले. भारीच आहे हे. हो ना. आता माणसांबद्दल बोलणं तर ठीक आहे, पण जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूकडे बोट दाखवायचे असते किंवा 2 वाक्यांचा संबंध जोडायचा असतो, तेव्हा आपण काय करतो? तिथे आपला पुढचा प्रकार येतो, दर्शक आणि संबंधी सर्वनामे. बरोबर. मथळा 2 आहे दर्शक सर्वनामे, म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे आणि तो, ती, ते वापरतात. पण इथे नोट्समध्ये एक अत्यंत महत्वाचा फरक दिलाय, जो थोडा ट्रिकी वाटतोय. हो, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण यातील फरक हा खूप क्रुशल डिस्टिंक्शन आहे. हा फरक पडतो कुठे? जर या शब्दानंतर लगेच नाम आले तर ते विशेषण ठरते. आपण तुलनात्मक उदाहरणे पाहूया. ओके, आपण जोड्या लावून बघूया. मी सर्वनाम सांगते, तुम्ही विशेषण सांगा. चालेल. ती चालाक मुलगी आहे, हे झालं सर्वनाम. आणि ती मुलगी चालाक आहे, हे झालं विशेषण. तो मठ्ठ मुलगा आहे, हे सर्वनाम. तो मुलगा मठ्ठ आहे, हे विशेषण. हा, रानटी हत्ती आहे, हे सर्वनाम. हा हत्ती रानटी आहे, हे विशेषण. गंगा ही हिंदूंची पवित्र नदी आहे, हे सर्वनाम. ही गंगा हिंदूंची पवित्र नदी आहे, हे विशेषण. सचिन हा चांगला खेळाडू आहे, हे सर्वनाम. हा सचिन चांगला खेळाडू आहे, हे विशेषण. तो मुलगा आहे, हे सर्वनाम. तो मुलगा हे विशेषण. आणि शेवटचं, ही माझी पिशवी आहे, हे सर्वनाम. आणि ही पिशवी माझी आहे, हे विशेषण. म्हणजे शब्दानंतर लगेच नाम आलं की तो शब्द विशेषण बनतो. समजलं? एकदम परफेक्ट. आता मथळा 3 बघूया. संबंधी सर्वनामे म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाउन्स. ओके. गौण वाक्यातील जो, जी, जे, ज्या यांचा मुख्य वाक्यातील तो, ती, ते, त्या या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवतात. हे मला एखाद्या जिक्सॉ पझलच्या 2 तुकड्यांसारखे वाटते. अगदी बरोबर. जो या तुकड्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी तो या तुकड्याची गरज असतेच, हे इंग्रजीतील हू दॅट सारखेच आहे ना? हो, तसंच आहे. उदाहरणे बघ. जे चकाकते ते सोने नसते, जो करेल तो भरेल. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल, आणि जे पेरावे ते उगवते. आणि एक खास वाक्य बघ. गरजेल तो पडेल काय? यामध्ये जो तर कुठे दिसतच नाहीये. हो, पण तो तिथे अध्यावृत आहे, लपलेला आहे. जो गरजेल तो पडेल काय असा त्याचा अर्थ असतो. अच्छा, असं आहे होय. आपण गोष्टी दाखवायला आणि जोडायला शिकलो, पण जेव्हा आपल्याला माहितीच नसते की नेमके काय चालले आहे, तेव्हा कोणते शब्द मदतीला येतात? प्रश्न विचारताना किंवा संदिग्धता असताना. तिथे आपला मथळा 4 येतो. प्रश्नार्थक सर्वनामे, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द जसे कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. उदाहरणार्थ, वाल्मिकीने रामायण लिहिले, यावर प्रश्न येईल, कोणी रामायण लिहिले? बरोबर. पण इथे तज्ज्ञाची विशेष माहिती म्हणून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय आहे ती? कोण आणि काय हे शब्द केवळ प्रश्नांसाठीच नाही तर वेगळ्या अर्थांनीही येतात.
याचे 6 स्पेशल कॉन्टेक्स्ट आहेत. 6 उपयोग, बापरे, सांगा की. आणि बघ, कोणी मारला हा उंदीर आणि त्याने पत्रात काय लिहिले आहे. ओके. दुसरा उपयोग आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. म्हणजे काय मुलगा आहे हा, किंवा कोण शाणपणा हा. अगदी. तिसरा उपयोग तुच्छता किंवा तिरस्कार दाखवण्यासाठी. हे जसे तू काय शहाणा लागून गेलास माहितीये, किंवा कोण काय करणार आहे माझे. बरोबर. हं. चौथा उपयोग फरक दाखवण्यासाठी. ती कोण, तू कोण ह्याचा विचार केलास का. म्हणजे बरोबरी होऊ शकत नाही असा अर्थ. पाचवा उपयोग पुष्कळत्व किंवा अगणितत्व दाखवण्यासाठी. सभेला कोण कोण आले होते, किंवा कोणाकोणाची म्हणून नावे सांगू तुला आता. आणि सहावा उपयोग सर्वात भारी आहे. एकाच शब्दाचा टोननुसार बदलता अर्थ. कसा काय. बघ, तो गावाला गेला काय, हा झाला प्रश्न. ती काय सुंदर आहे, हे झालं आश्चर्य. आणि तो काय करणार आहे, हा झाला असंभव म्हणजे अशक्यता. भारीच आहे. तिथे मला एक इंग्रजी स्पष्टीकरण हवंय. म्हणजे कोण हे प्रश्नार्थक आहे, पण जेव्हा ते अनिश्चित सर्वनाम म्हणून येतं तेव्हा ते इंग्रजीतील समवन किंवा एनिवन सारखं काम करतं का. अगदी बरोबर. मथळा 5 हाच आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे, इनडेफिनिट प्रोनाउन्स. अच्छा. कोण आणि काय हे शब्द जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा ती अनिश्चित सर्वनामे असतात. उदाहरणे बघायची तर, कोणी यावे टिकली मारून जावे, कोणी कोणास काय म्हणावे, कोण ही गर्दी, आणि माझ्या मुठीत काय ते सांग पाहू. अगदी बरोबर. आणि सूत्रात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. ही सर्वनामे विविधता दाखवण्यासाठीही वापरतात. विविधता म्हणजे डायव्हर्सिटी का. हो. उदाहरणार्थ, कोणी चांगला तर कोणी वाईट. तसेच तो काय वाटेल ते बोलतो किंवा तो जे वाटेल ते बोलतो. इथे कोणी एक निश्चित व्यक्ती नाही. समजलं. आपण इतरांबद्दल, प्रश्नांबद्दल आणि अनिश्चित गोष्टींबद्दल बोललो, पण जेव्हा स्वतःवर जोर द्यायचा असतो तेव्हा काय. आणि व्याकरणात ही 9 सर्वनामे आपले रूप कसे बदलतात. त्यासाठी मथळा 6 आहे आत्मवाचक सर्वनामे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. आपण स्वतः, नीज. ओके. जेव्हा या शब्दांचा वापर कर्त्यानंतर होतो आणि त्यांचा अर्थ स्वतः असा असतो तेव्हा ती आत्मवाचक ठरतात. जसे मी स्वतः त्याला पाहिले, तो आपणहून माझ्याकडे आला, तू स्वतः मोटार हाकशील का. आणि पक्षी नीज बाळांसह बागडती. नीज म्हणजे पण स्वतः ना. हो, नीज हा शब्द निश्चितपणे आत्मवाचक आहे. पण इथे एक अतिशय महत्वाचा नियम आहे. कोणता नियम. जेव्हा संपूर्ण मानवजातीसाठी आपण किंवा स्वतः कर्ता म्हणून येतो तेव्हाही तो आत्मवाचक मानला जातो. म्हणजे उदाहरणार्थ, माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, किंवा आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर. आणि माणसाने स्वतः टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, किंवा आपण टाकीचे घाव सोसल्याशिवाय. अच्छा, म्हणजे इथे कर्ता मानव जात आहे. अगदी तेच. आता आपण सर्वनामांचे विकार बघूया. मूळ सर्वनामांना प्रत्यय लावून नवीन रूपे बनतात, ज्यांना सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणतात. जसं हा पासून असा, असला. तोपासून तसा, तसला. आणि जो पासून जसा, जसला. बरोबर. आणि लिंग वचनानुसार होणारे बदल बघ. फक्त 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. आणि वचनानुसार फक्त 5 सर्वनामे वचनानुसार बदलतात. मीचे आम्ही, तूचे तुम्ही, तोचे ते, हाचे हे आणि जोची जे. आणि विभक्तीचे काय. विभक्तीचे प्रत्यय नामांऐवजी सर्वनामांना लागतात. जसे मी काम करतो ही प्रथमा आणि मी काम केले ही तृतीया. इथे नोट्समध्ये एक महत्वाची नोंद आहे जी खूपच लॉजिकल आहे. सर्वनामांना हाक मारता येत नाही म्हणून त्यांची संबोधन विभक्ती नसते. वोकेटिव्ह केस नसते. बरोबर. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे 9 पैकी फक्त 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. याचा अर्थ मराठी व्याकरण बऱ्याच अंशी जेंडर न्यूट्रल म्हणजे लिंगनिरपेक्ष आहे. हो ना. हे मराठी भाषेचं एक अत्यंत प्रगल्भ वैशिष्ट्य आहे. तर आजच्या या सखोल चर्चेचा धावता आढावा घेऊया. नक्कीच. आपण 6 प्रकारची सर्वनामे पाहिली. ती दर्शक विशेषणांपासून कशी वेगळी आहेत हे समजून घेतले. आणि कोण, काय, आपण स्वतः यांसारख्या शब्दांचे गिरगिटासारखे रंग बदलणारे प्रकार पाहिले. हो, कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग्स. हे सगळं समजून घेताना मला एक विचार करायला लावणारा मुद्दा सुचतोय, जो मी सर्वांना देऊ इच्छिते. कोणता. अशा जगाची कल्पना करा जिथे सर्वनाम अस्तित्वातच नाही. बापरे. तुम्हाला तुमच्या जिवलग मित्राशी बोलताना प्रत्येक वाक्यात त्याचं पूर्ण नाव घ्यावं लागलं असतं. सर्वनामे ही खऱ्या अर्थाने आपल्या भाषेची आणि वेळेची बचत करणारी अनसंग हिरोज आहेत.
अगदी 100% बरोबर. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी काय म्हणेल तेव्हा नक्की लक्ष द्या की तो प्रश्न विचारतोय, आश्चर्य व्यक्त करतोय की त्याला नक्की काहीच माहीत नाहीये. कारण आपण पाहिलंय एका कायमध्ये अख्खी दुनिया दडलेली आहे. नक्कीच. तर मराठी व्याकरणाच्या या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.